क्वेश्चन बघा. What is the molarity of solution? काय आहे? What is the molarity? Molarity. What is the molarity of solution that was prepared by dissolving 14.2 gram of NaNO3? 14.2 ग्राम ऑफ NaNO3 म्हणजे हा मास झाला. काय झाला? मास. आणि मोलार मास किती आहे तर 85 ग्रॅम पर मोल इन इनफ वॉटर. किती वॉटर आहे? 350 ml ऑफ वॉटर. सोल्युशन जो आहे 350 ml आहे, त्याला लिटर्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. 350 इंटू 10⁻³ करणार. म्हणजे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे? Molarity M is equals to weight of solute divided by molar mass of solute into volume of solution in liters. आणि याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 1000 मिलीलिटर्स असायला पाहिजे. मिलीलिटर असेल तर मल्टिप्लाय बाय काय करणार तर 1000. बरं ठीक आहे. आता वेट ऑफ सोल्यूट किती आहे? 14 पॉइंट किती ग्रॅम आहे तर 2 ग्रॅम आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे तर 85 ग्रॅम पर मोल आहे. इंटू इथं काय येणार आहे तर 1000 आणि व्हॉल्यूम काय आहे तर 350 ml. हा 0 आणि हा 0 काय करा तर कट करा. हा 1420 डिवायडेड बाय 85 इंटू 35 किती येते बघा मोलॅरिटी ह्याची? किती येते मोलॅरिटी बघा? मोलॅरिटी माहित आहे मला, तुम्ही सांगणार होता की. चला आवरा. पटकन आन्सर सांगा. लॉग टेबल न सॉल्व करा आणि सांगा. क्वेश्चनला पटकन आन्सर किती आला? 0.477 मोलार. What is the molarity of solution? That was prepared by dissolving 82 gram of calcium chloride. किती ग्रॅम ऑफ कॅल्शियम क्लोराइड? 82 ग्रॅम. ज्याचं मोलार मास 1.1 ग्रॅम आहे आणि त्यामध्ये 812 ml ऑफ काय टाकलंय तर सोल्युशन टाकलं. म्हणजे मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतंय? मोलॅरिटीचा फॉर्म्युला वेट ऑफ सोल्यूट इंटू काय करणार आहे 1000 डिवायडेड बाय काय येणार आहे तर मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन काय आहे तर ml. सो आता वेट ऑफ सोल्यूट किती आहे तर 82 इंटू काय येणार आहे तर 1000 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे तर 111 इंटू व्हॉल्यूम किती आहे तर 111.1 द्या. नाही लिहा. सांगा किती येतं याचं आन्सर. मोलॅरिटीचं व्हॅल्यू किती येतं? 82 चा लॉग बघा, 1000 चा लॉग बघा, ऍड करा. 111.1 आणि 81 चा लॉग ऍड करा. 812 चा काय येतं बघा. बर किती येते व्हॅल्यू? 0.9089 मोलार. किंवा आपण याला असंही लिहू शकतो मोल पर लिटर. 0.9089 मोलार किंवा त्यालाच काय लिहू शकतो तर मोल पर काय लिहू शकतो तर लिटर. 0.9089 मोलार किंवा त्यालाच आपण काय लिहू शकतो मोल पर लिटर. 0.9089. हा क्वेश्चन बघा. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ NaBr? इथं मास विचारले. काय विचारले?
mass. How many grams of NaBr whose molar mass is 102.9 gram would be needed to prepare 700 ml of 0.230 molar NaBr solution? मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असते? मोलॅरिटी इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट इंटू काय आहे तर 1000 डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू वॉल्यूम ऑफ सोल्युशन काय येणार आहे तर मिली लिटर्स. सो इथे काय येणार आहे परत मोलॅरिटीची व्हॅल्यू किती आहे तर 0.230 इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट माहित नाही, फाइंड आउट करायचं आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे 102.9 इंटू 1000 डिवाइडेड बाय वॉल्यूम. वॉल्यूम किती आहे 700. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कट झाला. मग इथं 0.230 इंटू 102.9 इंटू 7 डिवाइड बाय काय करायचं 10 इज इक्वल्स टू W2 दॅट इज वेट ऑफ सोल्यूट. तर एक लक्षात घ्या की तर 10 आहे म्हणजे ह्याचं जे काय आन्सर येईल मल्टिप्लिकेशन ना त्याचं एक डेसिमल काय करायचं शिफ्ट. हे तिन्ही मल्टिप्लाय करा त्याचा आन्सर काय येते बघा आणि त्याचं एक डेसिमल काय करा शिफ्ट. इथं कसं वेगळं आहे हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ NaBr ज्याचा मोलार मास 102.9 ग्रॅम पर मोल आहे. मास विचारले मोलॅरिटी दिलेली आहे. फॉर्म्युला पार्ट असायला पाहिजे. फॉर्म्युला पार्ट असेल तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. हा 0.230 आहे हा काय येणार आहे तर बार 2.23 तर शून्य मध्ये बघायचं बार 1 सॉरी बार 2 नाही बार 1. हे बघा हा 0.230 म्हणजे हा काय लिहितो आपण 2.30 इंटू 10 रेस टू काय लिहितो -1 म्हणून आता घ्यायचं बार 1.23 शून्य मध्ये लॉग बघायचं किती येते बघा 23 शून्य मध्ये लॉग 3617. ठीक आहे. आता 102 आहे डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 3 3 मायनस 1 2 सो 2.10चं 2 आणि 9 मध्ये लॉग 10चं 2 मध्ये आणि मीन डिफरन्स 7 मध्ये. झिरो 0.86 प्लस 29 किती येते बघ काय 1 1 मीन डिफरन्स हो 9 मध्ये 10चं 2 मध्ये बघितला किती आता 10चं 2 मध्ये 0086 प्लस काय येणार आहे मीन डिफरन्स 9 मध्ये किती येत आहे 37. हा काय आला तर 0123 आणि 7चा लॉग बघा 70चं शून्य मध्ये लॉग बघा 7 म्हणजे 70चं शून्य मध्ये 7 लॉग म्हणजे हे बघा 7.0000 असते. मग कॅरेक्टरिस्टिक डेसिमलच्या आधी 1 1 मायनस 1 0 मग 70चं शून्य मध्ये लॉग 5 6 7 8 9 6 plus 4 10 plus 1 11 8 9 10 11 12 0.21 चा 9 1 मध्ये अँटी लॉग बघा 0.21 चा 9 1 मध्ये अँटी लॉग बघा 0.21 चा 9 1 मध्ये अँटी लॉग बघा 1650 हे बघा इथं 16 कॅरेक्टरिस्टिक 2 आहे 2 प्लस 1 काय येणार आहे 3 म्हणजे 165/10 एक डेसिमल शिफ्ट केला तर काय येणार आहे 16.5 ग्रॅम. W2 काय येणार आहे 16.5 ग्रॅम. W2 काय येणार आहे 16.5 ग्रॅम. चला आवरा पुढचं
Determine the Determine the molality of solution of 5 mole of NaCl. 5 mole of NaCl म्हणजे number of moles directly दिलेले आहेत. 5 moles of NaCl म्हणजे number of moles of NaCl दिलेत. number of moles of NaCl किती आहेत तर 5 moles आहेत. आणि weight of solvent किती आहे तर 620 काय आहे तर ग्रॅम. ह्या 620 ग्रॅमला कशामध्ये कन्वर्ट करा केजी मध्ये. जे काय येणार आहे तर 0.62 काय येणार आहे तर केजी. Determine the molality of solution of 5 moles of NaCl. Determine the molality of solution of 5 moles of NaCl in 60 gram of water. 620 gram of water. मग मोलॅलिटीचं फॉर्म्युला काय असते? Molality is equals to number of moles of solute divided by weight of solvent in what? Kg. Number of moles of solute 5. Weight of solvent in kg 0.62. 5 divided by काय आहे तर 0.62. किती येते बघा 5 divided by 0.62 पटकन सांगा आन्सर. 5 divided 0 म्हणजे हा 6.2 into 10 raised to minus 1 झाला. हा 6.2 into 10 raised to minus 1 झाला. त्याचं बार 1 घेतलं बार 1 पॉइंट येणार आहे. याचं व्हॅल्यू बघा किती येते. 5 divided by 0.62 काय येणार आहे तर 8.064 मोल पर केजी. मोलॅलिटी 8.064 मोल पर केजी. हे दिलंय 0.065 पण पॉसिबल नाही आहे तो, कारण तुमचं मोल्स जास्त आहे. न्यूमरेटर जास्त आणि डिनॉमिनेटर केजी मध्ये नाही दिलेला, ग्रॅम मध्ये दिलेला आहे. 620 ग्रॅम आहे, त्याला आपण केजी मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे किती येणार आहे तर 0.62 काय येणार आहे तर केजी. सो मोल्स डिवायडेड बाय केजी 8.064 मोल पर काय येणार आहे तर केजी. पुढचं, हाऊ मेनी मोल्स ऑफ butane-2-OL must be dissolved in 0.125 kg of ethanol in order to produce 12 molar solution. म्हणजे इथं नंबर ऑफ मोल्स विचारलेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ काय विचारले, नंबर ऑफ मोल्स ऑफ ब्युटेनॉल. नंबर ऑफ मोल्स ऑफ ब्युटेनॉल म्हणजे कोण आलं तर N2. नंबर ऑफ मोल्स ऑफ ब्युटेनॉल म्हणजे कोण विचारले तर N2 विचारले. दिलंय काय मास ऑफ सॉल्व्हेंट W1 किती आहे 0.125 काय आहे तर केजी. आणि मोलॅलिटी पण दिली आहे सोल्युशनची. किती आहे मोलॅलिटी किती आहे सोल्युशनची मोलॅलिटी आहे 12 मोलार. मग फॉर्म्युला काय असणार आहे मोलॅलिटी इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट molality is equals to number of moles of solute N2 divided by weight of solvent in what kg. number of moles of solute into weight of solvent in kg जर विचारले तर याला रिअरेंज करा, कारण तुम्हाला नंबर ऑफ मोल्स विचारले ना. therefore molality into weight of solvent in kg is equals to number of moles of solute. मोलॅलिटी किती आहे 12, वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे 0.125 इज इक्वल्स टू N2. आता 12 into 0.125 किती येते बघा, 12 into 0.125 किती येते बघा. ऍक्च्युली 0.125 म्हणजे 8 येते, 1 बाय काय येते तर 8. लक्षात ठेवा 0.125 म्हणजे 1 बाय काय येत आहे 8 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर N2. मग कॅन्सल होणार, हा 4 1 जा 4 2 जा आणि 4 किती जा येणार आहे तर 3 जा, म्हणजे हा किती आला तर 3 बाय काय आलं 2 इज इक्वल्स टू N2. 3 बाय 2 म्हणजे काय येणार आहे तर 1.5 मोल्स. किती मोल्स आहेत ब्युटेनॉलचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत. therefore number of moles of butanol किती आलं 1.5 moles.
1 पॉइंट काय आलं तर 5 मोल्स. झालं. नेक्स्ट बघा मोलॅलिटीचा क्वेश्चन. What will be the molality of the solution? Molality of the solution विचारलं. Containing 18.25 gram of HCl in 500 gram of काय आहे तर water. आता इथे गिवन काय आहे बघा. वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट किती आहे तर 18.25 ग्रॅम. वेट ऑफ सोल्यूट किती आहे 18.25 काय आहे तर ग्रॅम. आता मोलार मास ऑफ HCl माहित असायला पाहिजे. HCl H1 आणि क्लोरीन 35.5. 1 + 35.5 काय येणार आहे तर 36 पॉइंट काय येणार आहे तर 5 मोलार मास. 36.5 काय आलं तर मोलार मास. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे वेट ऑफ सॉल्व्हेंट. वेट ऑफ सॉल्व्हेंट 500 ग्रॅम मध्ये आहे बाळांनो. हा ग्रॅम पर मोल आहे आणि हा ग्रॅम मध्ये आहे. वेट ऑफ सॉल्व्हेंट तुम्हाला केजी मध्ये पाहिजे. म्हणजे 10⁻³ केलं. 10⁻³ केलं तर इथं काय येणार आहे तर 0.5 काय येणार आहे तर केजी. आपल्याकडे फॉर्म्युला काय मोलॅलिटीचा. Molality is equals to weight of solute divided by molar mass of solute into weight of solvent in kg. Weight of solvent in kg. मग weight of solvent in kg इथं बघा 18.25 divided by 36.5 into 0.5. आता जर तुम्ही कॉमन सेन्स लावला तर 18 × 18 आणि 18 × 2 काय असते 36 आणि 25 + 25 किती होणार आहे 50. म्हणजे हा 18.25 वजा आणि हा कितीचा येणार आहे तर 2. म्हणजे 2 × 0.5 काय येते तर 1. म्हणजे इथं काय येणार आहे 1 / 1 म्हणजे मोलॅलिटी किती येणार आहे तर 1 मोलार. किती येणार आहे मोलॅलिटी. किती येणार आहे मोलॅलिटी 1 मोलार. किती येणार आहे मोलॅलिटी लिहा की मग लिहा. If 4 gram of NaOH dissolves in 36 gram of water, calculate the mole fraction of each component in the solution. Also determine the molarity of the solution. Also determine the molarity of the solution. If the specific gravity of the solution is 1 gram per ml. Mole fraction find करायचं आहे मेन इथं. You see, this question is related to mole fraction. 4 gram of NaOH म्हणजे सोल्यूट W2 4 ग्रॅम आहे. W1 36 ग्रॅम आहे. कॅल्क्युलेट काय म्हटलंय मोल फ्रॅक्शन. कोणाचं मोल फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे तर दोन्ही कंपोनेंटचं. NaOHचं पण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि वॉटरचं पण मोल फ्रॅक्शन काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं. Also determine the molarity of solution. If specific gravity of solution is 1 gram per ml. म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजेच डेन्सिटी असते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच काय असते तर डेन्सिटी ऑफ द सोल्युशन असते. कंपॅरिझन दिलेली असते. तर गिव्हन टर्म्स प्रमाणे आपण काय काय घेणार आहे बघ. मला सांगा वेट ऑफ सोल्यूट. वेट ऑफ सोल्यूट W2 किती ग्रॅम आहे तर 4 ग्रॅम आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे तर 40 ग्रॅम पर मोल. NaOH आहे ना. NaOH सोडियम 23, हायड्रोजन 1 24 आणि ऑक्सिजन काय आहे तर 16. म्हणजे हा किती झाला तर 40 ग्रॅम. हा वेट झाला आणि हा मोलार मास झाला.
ह्याच्यावरनं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट फाइंड करा. N2 इज इक्वल्स टू W2 अपॉन काय येणार आहे तर W1 सॉरी N2 इज इक्वल्स टू W2 अपॉन M2. W2 अपॉन M2 म्हणजे काय येणार आहे तर 4 डिवायडेड बाय 40. 1/10. 1/10 म्हणजे 0.1 मोल झाला हा. नेक्स्ट N1. N1 साठी वॉटर 36 ग्रॅम आहे. किती ग्रॅम आहे? So weight of solute is how much? 36 gram. And molar mass of weight of solvent is 36 gram and molar mass is 18 gram. So number of moles काय येणार आहे तर W1 upon काय येणार आहे तर M1. That is 36 divided by 18. That is 2 moles. कितनी moles येणार आहे? 2 moles. So therefore mole fraction X2 is equals to N2 divided by N1 plus काय असते तर N2. आणि each component म्हटले ना X1 is equals to N1 divided by N1 plus काय येणार आहे तर N2. N2 number of moles of solute किती आहे? 0.1 divided by 0.1 plus काय येणार आहे तर 2. आणि इथं काय येणार आहे 2 divided by 0.1 प्लस काय येणार आहे तर फाइंड करा. 0.1 divided by 2.1 म्हणजे 1 divided by 21. आणि इथं 2 divided by 2.1 म्हणजे 20 divided by 21. दोघांचे मोल फ्रॅक्शन्स फाइंड करा. कॅल्क्युलेशन्स करा. याचं बघा 0.04761 येते X2 मोल फ्रॅक्शन. आणि X1 काय करायचं हे तर तुम्ही 20/21 तर फाइंड करताय. पण नॉर्मली आपण एक लॉजिक बघितलेला होता. काय बघितलेला लॉजिक? नॉर्मली आपण एक लॉजिक बघितलेला होता. काय बघितलेला होता लॉजिक? X1 प्लस X2 इज इक्वल्स टू काय असते तर 1. जर तुम्हाला X2 मिळालं तर X1 इज इक्वल्स टू काय असणार आहे 1 मायनस काय असणार आहे X1 म्हणजे 1 मायनस 0.0476. 1 मायनस काय येणार आहे 0.04761. किती येते बघा. किंवा 20 डिवायडेड बाय 21 करून पण केला तर काही प्रॉब्लेम नाहीये. 0.9538. 38 आणि मोल फ्रॅक्शनला युनिट नसतंय. मोल फ्रॅक्शनला युनिट नसतंय. मोल फ्रॅक्शनला युनिट नसतंय. 11.11 ग्रॅम ऑफ युरिया 11.11 gram of urea was dissolved in 100 gram of water. 11.11 gram of urea was dissolved in 100 gram of water. 11.11 gram of urea was dissolved in 100 gram of water. Calculate the molarity and molality of solution. Calculate the molarity and molality of the solution. If molar mass of urea is 60 gram per mole. If molar mass of urea is 60 gram per mole. If molar mass of urea is 60 gram per mole. इथं तुम्हाला दोन गोष्टी फाइंड करायला सांगितले. एक मोलॅरिटी फाइंड करायला सांगितले आणि एक काय फाइंड करायला सांगितले तर मोलॅलिटी. एक मोलॅरिटी फाइंड करायला सांगितले आणि दुसरं काय फाइंड करायला सांगितले तर मोलॅलिटी.
इंटरेस्टिंग इथं असं आहे, there is one thing interesting over here is that की तुम्हाला ना वॉटरचं मास दिलंय आणि वॉटरचं मास ग्रॅम्स मध्ये दिलंय, पण तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, डेन्सिटी ऑफ वॉटर. काय माहित असायला पाहिजे, डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते तर ग्रॅम पर एम एल. म्हणजे जे काही तुमचं वॉटरचं मास आहे तेच त्याचं काय असणार आहे तर व्हॉल्यूम. 1 ग्रॅम पर काय असते तर एम एल. काय असते 1 ग्रॅम पर काय असते तर एम एल. मी काय सांगते लक्षात येते का बघा. क्वेश्चन बघा, 11.11 ग्रॅम ऑफ युरिया आहे, ह्याला डिझॉल्व केले 100 ग्रॅम ऑफ वॉटर मध्ये. त्याची मोलॅरिटी आणि मोलॅलिटी आपल्याला काय करायची आहे तर फाइंड आउट करायची. आता गिवन मध्ये काय काय आहे, गिवन मास ऑफ युरिया. मास ऑफ युरिया काय आहे, मास ऑफ युरिया 11.11 ग्रॅम आहे आणि मोलार मास ऑफ युरिया मी तुम्हाला डायरेक्टली दिलाय किती ग्रॅम आहे तर 60 ग्रॅम पर काय आहे तर मोल. मोलार मास ऑफ युरिया किती आहे तर 60 ग्रॅम पर मोल आहे. डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट जो आहे तो 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम म्हणजे 0.1 kg. पण इथं एक गोष्ट दिलेली नाही जी आपल्याला माहित असायला पाहिजे, ती काय आहे, डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते तर 1 ग्रॅम पर काय असते तर एम एल. डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते 1 ग्रॅम पर एम एल. म्हणजे जर वॉटर आहे तर 100 एम एल जर वॉटर प्रेझेंट, 100 ग्रॅम जर वॉटर प्रेझेंट आहे, किती ग्रॅम वॉटर प्रेझेंट आहे 100 ग्रॅम. तर 100 ग्रॅम वॉटर प्रेझेंट आहे तर 100 एम एल इन व्हॉल्यूम तो प्रेझेंट. किती व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट आहे, किती व्हॉल्यूम मध्ये प्रेझेंट आहे 100 एम एल या व्हॉल्यूम मध्ये. लक्षात घ्या, डेन्सिटी ऑफ वॉटर पार्ट करा. डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते 1 ग्रॅम पर एम एल असते. मग जर वॉटरचं मास दिलंय तुम्हाला 100 ग्रॅम म्हणजे व्हॉल्यूम किती आहे तर 100 एम एल. आणि त्यातच व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू शकतो, ते सोडून दुसरं कोणताही व्हॉल्यूम दिलेला नाही. त्यामुळे आपण इथं व्हॉल्यूम ऑफ वॉटर, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल्स टू काय कन्सिडर करतो तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दॅट इज 100 ml. 100 ml म्हणजे 100 डिवाइड बाय काय येणार आहे तर 1000 दॅट इज 0.1 लिटर. किती लिटर आला 0.1 लिटर. ही स्टेटमेंट समजली का बघा. 100 ग्रॅम म्हणजे 100 ml. 100 ग्रॅम म्हणजे 100 ml का आलं तर डेन्सिटीमुळे. कशामुळे, डेन्सिटी. कोणाची, वॉटरची डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ वॉटर 1 ग्रॅम पर एम एल आहे. मग जर मला म्हटलंय की 100 ग्रॅम ऑफ वॉटर प्रेझेंट आहे, 100 ग्रॅम ऑफ वॉटर प्रेझेंट आहे म्हणजे 100 ml ऑफ वॉटर प्रेझेंट, आणि तो सॉल्व्हेंट म्हणजे मास ऑफ सोल्युशन झाला. मग व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100 ml झालं. आपल्याला दोन गोष्टी फाइंड करायच्या आहेत. काय फाइंड करायचं आहे, मोलॅरिटी आणि काय फाइंड करायचं आहे, मोलॅलिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतंय, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतंय, मोलॅरिटी इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन काय येणार आहे तर लिटर्स. आता वेट ऑफ सोल्यूट किती आहे तर 11.11, मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे तर 60, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे तर 0.1 काय येणार आहे तर लिटर. हा मोलॅरिटी झाला. मोलॅरिटी नंतर नेक्स्ट आपण काय फाइंड करणार आहे तर मोलॅलिटी. आता मोलॅलिटीसाठी बघा, मोलॅलिटी M, मोलॅलिटी इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू वेट ऑफ सॉल्व्हेंट इन kg. वेट ऑफ सॉल्व्हेंट इन kg. सो इथं काय येणार आहे परत 11.11 डिवाइडेड बाय 60 इंटू 0.1 kg. इथं दोन्हीकडे तुम्ही व्हॉल्यूम ऑफ वॉटर म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कन्सिडर केलंय, म्हणजे मास वॉटर म्हणजेच मास ऑफ सोल्युशन कन्सिडर केलंय. त्यामुळे दोघांची मोलॅरिटी आणि मोलॅलिटी काय येणार आहे तर सेम. मोलॅरिटी आणि मोलॅलिटी काय येणार आहे सेम. सॉल्व्ह करा. आन्सर काय येतं बघा, दोघांचं कॅल्क्युलेशन करून एकाच कॅल्क्युलेट करा म्हणजे दोघांचे आन्सर मिळतील तुम्हाला.
1.85 1 काय येते 1.85 किती येते 1.8516 मोल पर लिटर हे मोलॅरिटी आलं सेम मोलॅरिटी येणार आहे 1.8516 मोल पर केजी हा क्वेश्चन लक्षात ठेवा ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त 100 ग्रॅम ऑफ वॉटर दिले ते 100 ग्रॅम ऑफ वॉटरलाच तुम्ही व्हॉल्यूम ही कन्सिडर केला सॉल्व्हेंटचा मास पण तोच कन्सिडर केला आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन पण तेच कन्सिडर केलं कारण डेन्सिटी ऑफ वॉटर काय असते तर 1 ग्रॅम पर ml 1 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम इन 100 ml 100 ग्रॅम इन 100 ml नेक्स्ट क्वेश्चन बघा 34 ग्रॅम ऑफ शुगर was dissolved in water to produce 214.2 gram of sugar syrup. Okay? Calculate the molality and mole fraction of sugar in the syrup. आता शुगर म्हणजे सुक्रोज असते शुगर म्हणजे कोण असते सुक्रोज हल्ला मी फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिते काय झालं कॅल्क्युलेट द मोलॅलिटी अँड मोल फ्रॅक्शन ऑफ शुगर इन द सिरप म्हणजे तुम्हाला मोल फ्रॅक्शन फक्त शुगरचं फाइंड करायचं आहे वॉटरचं फाइंड करत बसायचं नाही बरं ठीक आहे मी तुम्हाला पर्पजली मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज दिले कारण ते एक्सपेक्ट करतात की तुम्हाला सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित आहे इथं बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सुक्रोज जो काय असेल तो मोलार मास सुक्रोजचा पार्ट करायचा M2 मोलार मास ऑफ सुक्रोज असतो 342 ग्रॅम पर मोल ह्याला कॅल्क्युलेट करा 12 इंटू कार्बनचा मास 22 इंटू हायड्रोजनचा मास 11 इंटू ऑक्सिजनचा मास सो मोलार मास ऑफ सुक्रोज M2 किती आहे तर 34.2 आणि मास ऑफ सुक्रोज किती आहे तर W2 किती आहे तर 34.2 ग्रॅम बाळांनो 34.2 ग्रॅम ऑफ शुगर वॉज डिझॉल्व्ड इन वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ना तुम्हाला किती शुगर सिरप मिळाला 2142.2 ग्रॅम ऑफ शुगर सिरप म्हणजे मास ऑफ सोल्युशन आहे हा काय हा मग मास ऑफ सोल्युशन W इज इक्वल्स टू काय असणार आहे तर W1 प्लस काय असणार आहे W2 मग मास ऑफ सोल्युशन किती आहे 214.2 इज इक्वल्स टू W1 म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट असणार आहे वॉटरचा मास येणार आहे हा आणि शुगरचं किती आहे तर 34.2 सो W1 इज इक्वल्स टू 214.2 मायनस 34.2 2 minus 2 काय येणार आहे 0 4 minus 4 काय येणार आहे 0 11 minus 3 11 minus 3 किती येणार आहे 11 minus 3 8 ना 11 minus 3 किती येणार आहे 8 आणि 1 हा 180 आला W1 किती आला तर 180 ग्रॅम आला ठीक आहे म्हणजे वॉटरचा मास आला हा कोणाचा मास आला हा वॉटरचा आता बघा इथं बघा W1 वॉटरचा मास किती आहे 180 आणि मोलार मास ऑफ वॉटर किती असते तर 18 ग्रॅम पर काय असते तर मोल आणि हा 180 ग्रॅम आहे हे दोन गोष्टी लक्षात आले ठीक आहे मला फाइंड करायचं आहे पहिला मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असते वेट ऑफ सोल्यूट इनटू काय येणार आहे 1000 डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इनटू वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्रॅम वेट ऑफ सॉल्व्हेंट इन ग्रॅम मग वेट ऑफ सोल्यूट किती आहे सांगा वेट ऑफ सोल्यूट 34.2 इंटू 1000 डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे 342
इंटू वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे 180 ग्रॅम. हा 1 जा आणि हा किती जा येणार आहे तर 10 जा. हा 0 आणि हा 0 काय होणार आहे तर कॅन्सल. म्हणजे परत 100 डिवायडेड बाय काय आलं तर 180. 100 डिवायडेड बाय 180 म्हणजे 10 डिवायडेड बाय 18 किती येते बघा. हा 10 डिवायडेड बाय 18. हे जे तुम्हाला मिळेल हे काय मिळेल तर मोलॅलिटी. काय मिळेल हे तुम्हाला, काय मिळेल हे तुम्हाला मोलॅलिटी. 10 डिवायडेड बाय 18, 10 डिवायडेड बाय 18 जो असेल हा तुमचा मोलॅलिटी असेल मोल पर केजी मध्ये 0.5 हा 0.555 रिकरिंग मोल पर केजी मोलॅलिटी. नेक्स्ट तुम्हाला आणि काय फाइंड करायचं आहे तर मोल फ्रॅक्शन. काय फाइंड करायचं आहे मोल फ्रॅक्शन कोणाचा सुक्रोजचा. म्हणजे मोल फ्रॅक्शन तुम्हाला फाइंड करायचा आहे सिरपचा, त्याला x2 म्हणूया. सो x2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर n2 डिवायडेड बाय n1 प्लस काय येणार आहे तर n2. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट n2 आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट n1. n2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय असणार आहे वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. 34.2 डिवायडेड बाय 342 1 जा 10 जा म्हणजे किती येणार आहे तर 0.1 आलं. परत नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट किती असणार आहे 180. वेट ऑफ सॉल्व्हेंट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट. वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे तर वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे तर 180. मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट किती आहे तर 18 म्हणजे हा किती येणार आहे तर 10 मोल्स येणार आहे. दोन्ही मोल्स मिळाले का. हा आता याला व्हॅल्यू पुट करायची मोल्स मिळालेत तर इथं काय येणार आहे सोल्यूटचा नंबर ऑफ मोल 0.1 आणि इथं 0.1 प्लस काय येणार आहे 10 म्हणजे परत 0.1 डिवायडेड बाय 1.10 पॉइंट काय येणार आहे 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय 101 किती येते बघा 1 डिवायडेड बाय 101. 1 डिवायडेड बाय 101 किती येते बघा 0.1. नाही पॉसिबल 10 थोडी येते 100 ने डिवाइड थोडी केले. झिरो 0.009 परत नाही 0.0090 मोल फ्रॅक्शन ऑफ सिरप आलं x2. ह्याचं लॉग कसं बघायचं हे सांगतं इथं बघा. ह्याचं लॉग कसं बघायचं हा 1 आहे ह्याला मी काय करते 3 डेसिमल आणते म्हणजे हा 10 रेस टू काय झाला तर -3. डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 3. 3 - 1 सॉरी डेसिमलच्या आधी 4 आहे 4 - 1 3. 3 म्हणजे इथं काय येणार आहे 3.10 शून्य मध्ये 0000. आता 101 आहे डेसिमलच्या आधी 3 आहे 3 - 1 2. सो 2.10 1 मध्ये लॉग बघा आता 0043. हा 10 हा 9 हा 9 आणि हा 9. 10 - 3 किती येणार आहे 7. 9 - 4 किती येणार आहे 5. 9 9 आणि इथं 0. आता ह्याचा अँटी लॉग बघा 0.99 चं 57 मध्ये 0.99 चं 57 मध्ये अँटी लॉग बघा. पहिला मी 9886 प्लस 16 म्हणजे 9902 काय तर इथं बघा हे काय आलं माझा व्हॅल्यू 9902. इथं कॅरेक्टरिस्टिक 0 आहे 0 + 1 1 9.902 इंटू काय येणार आहे 10 रेस टू मग 3 डेसिमल पुढे मागे शिफ्ट करायचे मग किती येणार आहे 0.00990 मोल फ्रॅक्शन काय येणार आहे
कुठं इथं दोन आला असता, इथं बार कॅरेक्टरिस्टिक आली असती, बार 1 आलं असतं. मग बार 1 नको म्हणून तर मी काय करायचं, तुम्हाला बार कॅरेक्टरिस्टिक नकोय तर हा नंबर मोठा करायचा, तेवढे फ्रॅक्शन मध्ये 10⁻⁻1 -2 जे लागते ते घ्यायचं, कॅल्क्युलेट करायचं, मग ते डेसिमल शिफ्ट करायचं, नॉर्मल लॉग सॉल्व्ह करायचं. झालं लिहून? झालं सगळ्यांचं लिहून?